आणि लहान लहान लेकरांमध्ये कोण प्रेरणा उत्पन्न करू लागली की अरे तुम्ही संकल्प करा, अधिष्ठान करा, आणि तुम्ही जर तो संकल्प केला तर तुम्हाला हा डबल संकल्प करायची गरज नाही डॉक्टर इंजिनियर होण्याचा, तो आपोआप होतो, तो आपोआप होतो, ते त्याच्यातच येऊन जातो. त्यामुळे तुम्ही संकल्प करा की मी साऱ्या दुःखातून मुक्त झालो पाहिजे, अरहंत झालो पाहिजे, अरहंत झाले पाहिजे, असा एकदा संकल्प करा. मग तुम्ही भिक्षूला विचारा, भंते साऱ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी मला काय करावं लागेल? मग ते भंते सांगतील की तुम्हाला रोज पंचशील पालन करावं लागेल आणि महिन्यामध्ये 4 दिवस अष्टशील पालन करावं लागेल. मग त्यांच्या घरचे दारचे म्हणतील, बाळा हे काम म्हाताऱ्या लोकांचं, हे लहान लेकराचं थोडी आहे. मग त्या आपल्या आई वडिलांना विचारायचं की नाही, हे म्हाताऱ्या लोकांचं काम नाही, कारण अष्टशील म्हातारपणात पाळणं कठीण होऊन जाते. कारण कितीतरी म्हातारे लोक काय म्हणतात, भंतेजी आता पलंगावर बसलं चालन का हो, थोडे पायानं जमतच नाही. बघा, जेव्हा जेव्हा खाली बसता येतो तेव्हा केलं नाही, आता पलंगावर बसा, आता काय करावं त्याला? त्यामुळं अष्टशील उपवास हे फार कडक म्हणून म्हातारपणात नाही पाळतायत. अनेक लोकांना काय वाटतंय, धर्म आचरण करण्याचं वय हे म्हातारपणात आहे. नाही, धर्म आचरण हे आईच्या गर्भाशयातच केलं पाहिजे. हे लहानपण तर सोडा, आईच्या गर्भाशयात धर्म आचरण सुरू झालं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही आईच्या कुशीत प्रवेश झाला त्या दिवशी तुम्हाला धार्मिक मायबाप भेटले पाहिजे की त्यांनी पहिल्या दिवशीच दानशील समाधीचं आचरण केलं पाहिजे त्या आईनं आणि त्याच्या वडिलांनं. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला की माणसाकडे एवढं पुण्य पाहिजे की आपला जन्म होण्याच्या 1 वर्ष अगोदरच आपले मायबाप पुण्याच्या कामाला लागले पाहिजे. 1 वर्षापासूनच आपल्याला आमंत्रित केलं पाहिजे की माझ्या कुशीत या, माझ्या कुशीत या.